लोकसभा निवडणुकीपूर्वीच अंतरिम अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर झाला। यामधून मोठ्या घोषणा झाल्या नसल्या तरी जुलैमध्ये आम्हीच पूर्ण बजेट सादर करू असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला। पण विरोधकांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलंय। As a Prime Minister firmly believes, we need to focus on 4 major castes. They are Garib, Mahilaye, Yuva and Annadata. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 57 मिनिटात 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। विकसित भारत निर्माणासाठी देशातील शेतकरी, गरीब, महिला आणि युवकांचा विकास हेच सरकारचं लक्ष्य असल्याचं पटवून सांगितलं। यावेळी सीतारमण यांनी अतिशय अलंकारिक भाषेत मोदी सरकारची पाठ थोपटवून घेतली। पण विरोधकांनी मात्र बजेटवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। अर्थमंत्री देशातील लोकांसमोर असलेली बेरोजगारी, महागाईवर काहीच बोलल्या नसल्याचा आरोप विरोधकांनी केला। I must say that this is going to be a very disappointing speech in terms of being couched entirely in generalities and without enough substance, nor any willingness to address the specific problems of the economy. She could have taken credit for certain things and challenged certain things, but instead what she gave us was nothing but unvarnished PR. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तर अंतरिम अर्थसंकल्पावरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। हा फसवा अर्थसंकल्प असल्याचं म्हणत मतदानावेळी विचार करा असा सल्ला त्यांनी पेणमधील सभेसाठी जमलेल्या लोकांना दिला। तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। हे अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील, अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील। दरम्यान ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही बजेटवरून सरकारवर निशाणा साधला। थंडीच्या काळात थंडगार पाणी जनतेच्या अपेक्षांवर फिरल्याचा आरोप त्यांनी केला। 2014 में जो लंबे चौड़े वादे किए थे अपने कैंपेन में, वो आज तक नहीं हुआ। ज्ञान का एक नया डेफिनेशन मिला, पर ज्ञान में गरीबों के लिए क्या इस बजट में आया, युवाओं के लिए क्या आया, नारी शक्ति के लिए क्या आया, कुछ भी नहीं आया है। सिर्फ उनको ठेंगा दिखा दिया गया। मैं कहती हूँ ठंडे मौसम में ठंडा पानी आम जनता की उम्मीदों पे डालने का काम इस बजट में किया है। तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना चुना लावणारा असल्याची टीका अमरावतीच्या काँग्रेस खासदार यशोमती ठाकूर यांनी केला। पहिली प्रतिक्रिया जर तुम्ही म्हणाल की बोगस आहे बजेट, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही, या बजेटमध्ये महिलांसाठी काही नाही, या बजेटमध्ये मोघम घोषणाबाजी या ठिकाणी आहे आणि बजेट पॉप्युलरिस्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इलेक्शनच्या समोर ठेवून जे काय बोलायचं आहे ते बोलत आहेत, पण तुम्ही जर मागच्या बजेटच्या घोषणा आणि ह्या बजेटच्या घोषणा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये फार जास्त फरक तुम्हाला दिसणार नाही आहे। निराशा आहेच, पण ह्यांनाही लक्षात आलेलं आहे की निराशा आहे, म्हणून ते देव समोर आणतायत आणि ते धर्माचा खेळ करतायत। निवडणुकीतील भाषणासारखं हे बजेट होतं अशी टीका राजस्थानातील काँग्रेसचे मोठे नेते सचिन पायलट यांनी केली आहे। आज का बजट जो है इंटरिम बजट था, लेकिन जो भाषण वित्त मंत्री महोदय ने दिया वो एक चुनावी भाषण लगा, मुझे एक इलेक्शन स्पीच लगा, और अपनी सरकार का गुणगान ही करना है वो तो हर सभा में नेता भाजपा के करते ही हैं। सत्ताधाऱ्यांनी मात्र बजेटचं तोंड भरून कौतुक केलं। अंतरिम असला तरी क्रांतिकारी अर्थसंकल्प असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला। निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे। गरीब, मध्यमवर्गीय, महिला, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे। 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पात परंपरेला छेद देत मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पातही मोठ्या घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता। यंदा मात्र परंपरेनुसार अंतरिम बजेटला राजकीय रंग न देता सीतारमण यांनी अतिशय अलंकारिक भाषेत आपण आर्थिक बाबतींमध्ये सक्षम होत असल्याचा दावा केलाय, पण विरोधकांना मात्र ते फारसं पटलेलं दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.